Good morning students, welcome all of you in today's video lecture. Janta High School and Junior College Shirur. Standard 8th Subject Maths. Subject teacher is Mrs. Jagdale RR. Students, we have started topic number 11, Statistics. In this topic, we learn about the arithmetic mean. How to find the arithmetic mean in last videos. Now, in this video, we are going to learn about bar graphs. Last year, we have studied simple bar graph and joint bar graph. Now, we will study some more bar graphs. In this video, we are going to learn subdivided bar graph. आता सबडिवाइडेड बार ग्राफ कसा काढायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. We will see the steps for drawing a subdivided bar graph. आता सबडिवाइडेड बार ग्राफ काढण्यासाठी काय करायचं बघा. जो दिलेला डाटा आहे तो डाटा या पद्धतीनं मांडायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला याची टोटल करायची असते. आता इथे काही टाउन दिलेले आहेत. इटलापूर, धनोडी आणि कर्माबाद आणि त्यामध्ये मेल लेबरर्स आणि फिमेल लेबरर्स दिलेले आहेत. तर आता याच्यामध्ये आपल्याला हे टोटल लेबरर्स करायचे आहेत. तर आता याच्यामध्ये बघा 180 आणि 120चे ॲडिशन 300 होते. त्या पद्धतीनं धनोडीमधले जे लेबर्स आहेत त्यांची टोटल 80 + 40 120 होईल. ती आपल्याला करायची आहे. इथं खालच्या बाजूला टोटल करून घ्यायचे. त्यानंतर कर्माबाद याच्यामध्ये 100 मेल लेबर्स आणि फिमेल लेबर्स 60 म्हणजे 160 या पद्धतीनं आपल्याला टोटल करायचे. आता या पद्धतीनं अगोदर टेबल दिलेल्या डाटाचा करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे. आता एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस नेहमीच्या पद्धतीनं ग्राफ पेपरवरती काढायचे आहेत. आता याच्यामध्ये ग्राफ पेपरवरती नेहमीच्या पद्धतीनं एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून घ्यायचे आहेत. आता इथं आपण काढलेले आहेत. हे एक्स ॲक्सिस आहे आडवा आणि जो उभा आहे तो आहे वाय ॲक्सिस. हा वाय ॲक्सिस आहे आणि इकडचा आहे तो एक्स ॲक्सिस आहे. आता याच्यानंतर एक्स ॲक्सिसवरती आपल्याला काय करायचं आहे. तर जी टाउनची नावं दिलेली आहेत आपल्याला. तर याच्यामध्ये इटलापूर, धनोडी आणि कर्माबाद हे 3 टाउन्स दिलेले आहेत. तर हे समान अंतरावरती हे तिन्ही टाउन्स आपल्याला ग्राफ पेपरवरती घ्यायचे आहेत. आता जो वाय ॲक्सिस आहे त्याच्यावरती आपल्याला नंबर ऑफ लेबर्स. आता हे नंबर ऑफ लेबर्स घेत असताना आता इथं आपल्याला आकडे दिलेले आहेत 40, 60, 80, 100, 300 अशा पद्धतीनं. त्यामुळे आता इथं 1, 2 किंवा 10, 20 या फरकाने नंबर टाकायचे नाहीत. तर याच्यामध्ये इथं आपल्याला स्केल घ्यावं लागणार आहे, प्रमाण घ्यावं लागणार आहे. म्हणजे इथं आपण 1 सेंटीमीटर = 40 लेबर्स हे प्रमाण आपण घेऊया. तर या पद्धतीनं जर प्रमाण घेतलं तर 0 पासून पहिल्या सेंटीमीटरला 40 हा अंक येईल इथं. त्यानंतर पुन्हा 1 सेंटीमीटरवरती 40, 80 अशा पद्धतीनं 40-40च्या फरकानं आपल्याला हे प्रमाण वाय स्केलवरती घ्यायचं आहे. आणि आपण हे 320 पर्यंत घेतलेलं आहे कारण आपल्याला मोठ्यात मोठी संख्या आपल्या डाटामधली आहे ती 300 आहे. त्यामुळं त्या प्रमाणात आपण हे प्रमाण वाय ॲक्सिसवरती घ्यायचं आहे आणि त्या प्रमाणानुसार 1-1 सेंटीमीटरवरती हे आकडे टाकायचे आहेत. त्यानंतर हे जे स्केल आहे ते स्केल आपण इथं कोपऱ्यामध्ये लिहायचं आहे. स्केल ऑन वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसवरती आपण काय स्केल लिहिलेला आहे. 1 सेंटीमीटर = 40 लेबर हे प्रमाण आपण इथं लिहायचं आहे. आणि पुन्हा खाली आपल्याला चौकटी दाखवलेत बघा. एक कोरी चौकट दाखवलेली आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्या पुढे लिहिलेलं आहे फिमेल आणि निळी चौकट दाखवलेली त्याच्यापुढे आपण लिहिलेलं आहे मेल. म्हणजे या बार ग्राफमध्ये फिमेल कुठल्या रंगानं दर्शवतात आणि मेल कुठल्या रंगानं आपण दाखवणार आहे ते लिहिलेलं आहे.
हे प्रमाण कोपऱ्यामध्ये लिहायचं आहे. आता बघा आपल्या डाटामध्ये टोटल नंबर ऑफ लेबर्स इन द टाउन इटलापूर इज 300. शो इट बाय अ सिंगल बार. आता काय करायचं आहे, आता इटलापूरमध्ये टोटल लेबर्स किती आहेत 300. मग ते दाखवत असताना जे टाउन्स आपण खाली लिहिले आहेत एक्स ॲक्सिसवरती, तर सिंगल बारच्या सहाय्यानं आपल्याला काय करायचं आहे दाखवायचे आहे. तर त्याच्यामध्ये 300 हा अंक आता कुठे येणार आहे ते प्रमाण बघायचं आहे. टोटल लेबर्स किती आहेत 300, त्यामुळं 280 ते 320 याच्या दरम्यान 280मध्ये 20 घातल्यानंतर काय होणार आहे 300 होणार आहेत. त्यामुळं मधली जी रेषा आहे ती बरोबर 300ची असणार आहे. त्या पद्धतीनं मार्किंग करायचं आहे आणि मग हा सिंगल बार काढायचा आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, या 300 मधले जे मेल लेबर्स आहेत ते आहेत 180. मग पुन्हा आपण प्रमाणामध्ये जायचं, इथे 160 आहे तर 180 म्हणजे 160 आणि 200च्या बरोबर मधली रेषा, तिथं एक रेषा मारून घ्यायची. हे मेल लेबर्स दाखवत आहेत आणि ते एका रंगानं आपण पेन्सिलनं रंगू शकतो किंवा अशा तिरक्या रेषासुद्धा मारून दाखवू शकतो अशा पद्धतीनं, किंवा हे डार्क तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं रंगवू शकताय. तर हे जे आहेत ते आपण मेल लेबर्स त्यामधले दाखवलेले आहेत. आपला टोटल जो बार आहे तो 300चा आहे, कारण टोटल लेबर्स 300 आहेत. त्यातले आपण मेल लेबर्स 180 दाखवले आहेत, त्यामुळं राहिलेले जे 120 आहेत ते काय असणार आहेत फिमेल लेबर्स असणार आहेत. त्यामुळे ते पुन्हा वेगळे दाखवायची गरज नाही. अशा पद्धतीने मेल लेबर्स तुम्ही दाखवले की रिमेनिंग पार्ट काय असणार आहे फिमेल लेबर्सचा. त्यानंतर आता पुढचं जे टाऊन आहे धनोडी, त्याच्यामध्ये सुद्धा टोटल लेबर्स किती आहेत 120. त्यामुळं 120ला इथं मार्किंग करायचं आहे आणि ह्या पद्धतीनं हा बार काढून घ्यायचा आहे. काढल्यानंतर त्याच्यामधले मेल लेबर्स किती आहेत तर 80, त्यामधले 80 आहेत. तर बरोबर 80ला मार्किंग करून ते सुद्धा सेम रंगानं किंवा रेषाने काय करायचं आहे रंगवून घ्यायचं आहे आणि रिमेनिंग पार्ट्स काय असणार आहे फिमेल लेबर्सचं असणार आहे. त्याचबरोबर आता कर्माबाद टाऊनचे सुद्धा टोटल लेबर्स किती आहेत 160. त्या पद्धतीने 160ला स्केल बघून 160ला मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीनं हा बार काढायचा आहे. त्याच्यामधले मेल लेबर्स आहेत 100, त्यामुळं 100ला मार्किंग करायचं आहे. 100 म्हटलं 80 आणि 120च्या बरोबर मधली रेषा तिथं मार्किंग करायचं आहे. मग एकदा मेल लेबर्स दाखवले की राहिलेला जो भाग आहे तो फिमेल लेबर्स आहे हे आपल्याला समजतं. अशा पद्धतीनं आपण बार ग्राफच्या सहाय्यानं ही माहिती रिप्रेझेंट करू शकतो. तर हा जो टाईप आहे त्याला आपण सब डिवायडेड बार ग्राफ असं म्हणतो. नाऊ देर आर सम एक्झाम्पल्स इन प्रॅक्टिस सेट नंबर 11.2. We have to complete 11.2 in your notebook. Thank you.